शिरीष गवस आणि पूजा गवस यांनी कोरोनानंतर यूट्यूबवर रेड सॉइल स्टोरीज हे चॅनल सुरू केलं. सध्या त्यांच्या चॅनलचे 4,27,000 सबस्क्रायबर आहेत. गवस जोडप्यानं आतापर्यंत ह्या चॅनलवर 161 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. शिरीष गवस यांच्या मृत्यूबद्दल कोकणची लोकप्रिय इन्फ्लुएन्सर अंकिता प्रभू वालावलकरनं देखील इंस्टाग्रामवरती पोस्ट शेअर केली आहे. शिरीषच्या मृत्यूची बातमी ऐकून धक्का बसला, ह्या बातमीवरती विश्वासच बसत नाही, अशी प्रतिक्रिया अंकितानं स्टेटसच्या माध्यमातून दिली. यानंतर तिनं दुसरा एक स्टेटस शेअर करत आज 2 ऑगस्ट शिरीष गवस यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती दिली. नेमकं झालं काय ते आपण पाहूयात. सिंधुदुर्गातील दोडामार्ग येथील सासुली येथे राहणारा शिरीष गवस काही दिवसांपासून मेंदूशी निगडीत आजारानं त्रस्त होता. त्याच्यावर गोव्यातील एका रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते, अशी माहिती मिळतीये. मात्र अखेर त्याचा दुःखद मृत्यू झाल्याची बातमी आता समोर आली आहे. शिरीष गवसचे वडील हे सेवानिवृत्त नायब तहसीलदार होते.